प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती काम करतोय। तर मित्रांनो, आपलं हे शेड आहे 20 बाय 100 फूट। तर ह्या शेडमध्ये आपले ब्रूडिंगचे जे पक्षी असतात 1 महिनाभर सांभाळायचे, तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायला पाहिजे आणि ते शेड जे आहे ते कसं आपण ब्रूडिंग करायला पाहिजे, ही सगळी माहिती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे। आणि 100 फूट शेड आहे आपलं, याच्यामध्ये ब्रूडिंगचे पक्षी ठेवले जातात। नंतर ते 1-1.5 महिना झाल्यानंतर पूर्ण फार्ममध्ये मोकळे सोडायचे असते, तर तोपर्यंत पक्षी व्यवस्थित सांभाळला गेला पाहिजे, याबद्दल इथून पुढची व्हिडिओ असेल। आणि ब्रूडिंगचा पक्षी कसा सांभाळायचा यासाठी हे आपलं शेड आहे 20 बाय 100 फूट। शेडमध्ये आपण ब्रूडिंग करतोय, तर इथून पुढं कंटिन्यू माहिती येणार आहे। आणि 1 महिन्यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी मॅरेक्स लस, नंतर 7व्या दिवशी लासोटा, 14व्या दिवशी गंबोरा आणि 21व्या दिवशी लासोटा बूस्टर हे सगळं लसीकरण करून आणि प्रॉपर मेडिसिन देऊन, पक्षी प्रॉपर ऊब देऊन, हे सगळ्या गोष्टी करून कशा पद्धतीने मॅनेजमेंट करतो ही सगळी माहिती येणार आहे। आणि याची पूर्ण व्हिडिओ, आता शॉर्ट व्हिडिओ जर विचार केला 30 ते 50 सेकंद किंवा 1 मिनिटाची 1.5 मिनिटाची व्हिडिओ आपली इंस्टाग्रामला पडते, पण पूर्ण व्हिडिओ जे आहे ते यूट्यूब चॅनलला 1 दिवसापासून ते आपल्या 30-35 दिवसापर्यंत, 40 दिवसापर्यंत जे काही पक्षी राहील ती पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या सिरीजच्या माध्यमातून भेटेल। फक्त कनेक्ट करा आणि फॉलो करा, काही अडचण असेल तर कमेंट करा। आणि प्युअर गावरान कुक्कुटपालनासाठी आपल्याला पहिले 1 ते 1.5 महिना पक्षी ब्रूडिंगमध्ये सांभाळावा लागतो, त्याच्यानंतर पक्षी बाहेर जातो, त्याच्यामुळे तो पक्षी व्यवस्थित सांभाळा। काही अडचण असेल कमेंट करा। धन्यवाद।